भारताच्या शिपबिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये नक्की घडते तरी काय? मागच्या काही महिन्यात जर पाहिलात तर या इंडस्ट्रीमधल्या कंपन्यांनी मोठे मोठे डील्स केले आहेत. जसं की गार्डन रिचला सप्टेंबरमध्ये जर्मनीमधून $62.44 मिलियन कॉन्ट्रॅक्ट मिळाला. कोचिन शिपयार्डने साऊथ कोरियाच्या KSOE सोबत MOU केला, ज्या अंतर्गत कोचीमधील एक्झिस्टिंग फॅसिलिटीजचे मोठे एक्सपान्शन होणार आहे. माझगावबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 51% कंट्रोलिंग स्टेक घेतला आहे श्रीलंकाच्या कोलंबो डॉकयार्ड PLC मध्ये. शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने BPCL, HPCL, IOCL ह्यांच्यासोबत मिळून एक जी फ्यूल कॅरी करणारी फ्लीट आहे ती भारतामध्येच मॅन्युफॅक्चर करण्याची तयारी सुरू केलेली आहे. या सगळ्या व्यतिरिक्त सप्टेंबर 2025मध्ये गव्हर्नमेंटने ह्या इंडस्ट्रीला 69,000 कोटींचं पॅकेज मंजूर केलेलं आहे. तर इथे आता प्रायव्हेट प्लेयर्सही मोठी इन्व्हेस्टमेंट्स करत आहेत, मोठे डील्स करत आहेत. गव्हर्नमेंटही यांच्यासोबत येत आहे. तर नक्कीच ही इंडस्ट्री थोडीशी पाहण्यालायक आहे. याला आम्ही इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये इन्फ्लेक्शन पॉईंटही म्हणतो, ज्यावर ही इंडस्ट्री आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे काही स्टॉक्स आहेत का? नक्की कमेंटमध्ये सांगा.